मुंबईकरांनो सावधान, आता लोकलमध्ये दारात उभं राहणं इतिहास जमा होणार का? रोज लाखो लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या मुंबई रेल्वेमध्ये आता मोठा बदल होणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेली देशातली पहिली नॉन एसी लोकल, ज्यामध्ये स्वयंचलित सरकते दरवाजे आहेत, ती आता मुंबईत दाखल झाली आहे आणि सध्या कुर्ला कारशेडमध्ये ठेवण्यात आली आहे. लवकरच ही लोकल मुंबईच्या ट्रॅकवर धावताना दिसेल. ही नवी लोकल म्हणजे फक्त बदल नाही, तर प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत दारात उभं राहून प्रवास करणं ही मुंबईकरांची सवय झाली होती, पण आता स्वयंचलित दरवाजांमुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकतं. चढणं उतरणं आणि शिस्तबद्ध होईल आणि धावपळ ढकलाढकली यावर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकतं. त्यातच नॉन एसी असल्यामुळे ही ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आधुनिक सुविधा आणि किफायतशीर प्रवास यांचा एकत्रित अनुभव मिळणार आहे. पण याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. मुंबईची ओळख म्हणजे त्याची प्रचंड गर्दी. पीक हॉर्समध्ये लोकलमध्ये शिरायला जागा नसते. अशा परिस्थितीत ही दरवाजे अडथळा ठरू शकतात. आजपर्यंत सेकंदात चढणारे उतरणारे प्रवासी आता दरवाजे उघडण्याची वाट पाहतील. त्यामुळे वेळ वाढण्याची शक्यता आहे. ट्रेन थांबण्याचा वेळही वाढू शकतो आणि नॉन एसी असल्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा त्रासही कायम राहू शकतो. मग प्रश्न एकच, ही नवी लोकल मुंबईकरांच्या पसंतीस पडेल का? सुरुवातीला कदाचित याला विरोध होईल, कारण मुंबईकरांची सवय आहे वेग आणि गर्दीतही प्रवास करण्याची. पण जर या बदलामुळे अपघात कमी झाले, प्रवास अधिक सुरक्षित झाला, तर हळूहळू हीच लोकल मुंबईकरांच्या आयुष्याचा भाग बनेल. ही फक्त एक ट्रेन नाही, तर मुंबई लोकलमध्ये एक मोठं सेफ्टी अपग्रेड आहे. आता पाहायचं एवढंच, मुंबईची गर्दी जिंकते की नवी टेक्नॉलॉजी? तुमचं मत काय? ऑटोमॅटिक दरवाजे असलेली ही लोकल सुरक्षित की त्रासदायक? कमेंटमध्ये नक्की सांगा.